तयारी करतोयस म्हणजे निघायचं आपण? नाही, मी अदितीला भेटायला बीचवर चाललोय. तिचा SMS आला होता. काय चालवलंस यार तू? हे बघ, मला इथे थांबण्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे तू आलास तर ठीक, नाही तर मी एकटाच आहे. इंद्रनील, मला माहिती आहे कुणीतरी म्हणलंय जब जागो तब सवेरा, पण म्हणून काय दुपारी 1ला गुड मॉर्निंग? अरे लॅपटॉप आहे ना त्यात, एवढा कसला रे केअरलेस तू? माझ्या पत्रिकेत ना राजयोग आहेत आणि राजा असेच केअरलेस असतात. ए बाबा, बघ आता काय ते खाली होतं. हा हा, काय बरं वाटलं चहा प्यायल्यावर. हा उफ. नील, नील, तुझा फोन वाजतोय. बसूनच आहेस ना? मग बघ ना. ए, मी बसून असतो ना तेव्हा पण मी विचार करत असतो, समजलं ना? हे विचारवंत फोनवर कट होईल. संध्याकाळीचा फोन आहे. बघ ना काय बोलतीये. थांब 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 थांब. काय झालंय? त्यात काय बॉम्ब सेट केलाय का? हा ताई, हा ताई, मी निघालोच. हा, मी पोचतोच आहे. ओके 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 ओके, बाय 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 बाय. चल, मी निघतो, तुम्ही कंटिन्यू करा. हॅलो, संध्याकाळी परत येईल. तू काम टाकून कुठे चाललाय? अरे, ताईला घेऊन तिच्या एका मैत्रिणीला पिकअप करायला जायचंय. हे काय दुनिया वगैरे चालवली यार तू? ताईला सांग ना आपलं काम किती महत्वाचं आहे. आपण टँक रिपेअर करायला घेतलाय. अरे, लढायला पाठवायचा. एक काम कर, ही बॅग घेऊन ये, शर्ट टाक, मी येतो. अरे बाय. अरे आई, सगळं बरं बरं, नीट चेकआउट केलंस ना? ओके. ना मी कधी एकदा बघते असं झालंय मला. ओके ओके ओके, ठीक आहे. काय झालं? ती लँड झाली आहे, अर्धा तासात येईल. बाय. अगं मग मला कशाला काय करायला लावली? मी महत्वाचं काम करत होतो, मी पेंटिंग काढत होतो ना. हे तुझं महत्वाचं काम आहे का? पानाची पिचकारी मारून रंगवत नव्हतो, पेंट ब्रशनी रंगवत होतो. मला याचे पैसे मिळतात. तुला या कामाचे किती पैसे मिळणार आहेत ना, ते जास्त महत्वाचं आहे. ते अजूनही डिसाईड नाही झालंय, पण माझी खात्री आहे माझा रिझल्ट बघून चांगलीच अमाऊंट मिळेल. 5-1 हजार रुपये काय? 5,000? एवढ्याच्या फुटकळ रकमेसाठी तू हा जॉब करतोयस? सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी करतो.
भिंत रंगून कसलं आलंय समाधान? इंद्रनील, तुझं ना खूप कठीण आहे हा. हा गोली. हा ऐक ना. हा मी यांना ड्रॉप करून येतोय. हा तुम्ही काम चालू ठेवा. तुमची ओळख करून देते. इंद्रनील, ही अदिती आणि अदिती हा इंद्रनील. हाय. तुला आधी फक्त फोटोत बघितलं होतं, आज प्रत्यक्षात बघ. अरे डिकी उघड ना. नाही डिकीत जागा नाही. काय डेड बॉडी वगैरे ठेवलीस की काय? डिकीत माझं पेंटिंग कॅनव्हस आहे. तुम्ही प्लीज ती बॅग पुढे ठेवा. काय रे इंद्रनील. बरं आधी तू बस, तू गाडी दे. इंद्रनील, एक मिनिट इंद्रनील, फक्त 1 मिनिट पकड. ठेव. मग अजून कोणाची वाट बघतोयस? शेअर रिक्षा चालवतोयस? आदिती, बाबा कसे तर? बरे. हा म्हणजे घरात चालतात फिरतात ना? हो अगदी, पण फक्त आधीसारखी धावपळ नाही करत. नॅचरली. ॲक्च्युली त्यांच्या सर्जरीनंतर मी त्यांना फोन करीन म्हणत होतो, पण राहून गेला. आणि घरी सगळे कसे आहेत? मस्त. आणि अभय काय करतो का आता? अगं तोच रिअल एस्टेटचा बिझनेस. अरे राजा, तो फोन घे. बोल. मी येतोय. अरे श्रीखंड घे ना. नाही नको. अरे मी आलो, टाकतो फोन. कुठे चाललायस आता? बाबा ते माझं पेंटिंगचं काम आहे, तिकडे चालू आहे. नील, भात घे ना. नाही नको, थँक्स. काही नाही. नको, थँक्स. इंद्रनील, उद्याचं लक्षात आहे ना? मला नाही आजकालच्या मुलांचं काही कळतच नाही. रात्रभर जागायचं आणि दिवसा झोपा काढायच्या. हे कसलं थेर आहे या? आणि तू काय बोलतोस मला काहीच कळत नाही. ऐक, जी आई याला श्रीखंड बनवत होती, ती याला तेच म्हणा, आम्ही ते अखंड काम करतोय आणि तू कुठे श्रीखंड काय खातोय? सिच्युएशन होती मध्ये माझ्या घरी. बर बर बर. मग काय बाबांनी लेक्चर द्यायच्या आधी मी तिथून सटकलो. पण खरंच बरं झालं तू खायला आणलंस. थँक्स. पैसे द्यायचे. भूक लागली. सोबत चहा. एनिवे, तुमच्याशी बोलत बसलो ना तर माझ्याकडून काही होणार नाही. तुम्ही खा आणि झोपा, मी संपवतो. ए बाबा, नीट काय ते कर, नाही तर आपलं करिअर संपवशील. तू मदत करणार? अजिबात नाही.
विचारतेस? त्याचा चॉईस खूप वाईट आहे. त्याचे कपडे गेल्या सुद्धा मी आणि आई जातो. ए ताई, काही बोलू नकोस हं. हिला खरं वाटेल. ओके 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 संध्या आपण ब्रेक घेऊ. इंद्रनील म्हणून सांगते, पटकन सांग कुठला. हे म्हणजे हरभजन सिंगला ओपनिंग बॅट्समन म्हणून पाठवायचं की प्रवीण कुमारला? इंद्रनील. आय वॉन्ट दिस टॅटू टू बी अ पार्ट ऑफ मी, पार्ट ऑफ माय फेस. तू दुखलं का तुला? नाही ग, एवढं काही दुखत नाही. एक आठवडा थोडा प्रॉब्लेम होतो, मग नंतर मी तुम्हाला क्रीम देतात लोक. अरे वा, थँक्यू. थँक्यू. मग इंद्रनील तू काय करतोस? चालली आहे माझी कामं चालू आहेत. तेच विचारते ती, तू नेमकं काय करतोस? मी नेमकं काय करतो हे सांगता येणार नाही, पण मी काही करतो असंही सांगता येईल. एक मिनिट, तू कन्फ्यूज झाला आहेस का माझ्या समजण्यामध्ये काहीतरी कन्फ्युजन झालं आहे? ॲक्च्युली दोन्ही. मी JJM आर्ट्सची डिग्री घेतली, पण ह्याच्यात करिअर करायचं की नाही हे मी अजून डिसाईड नाही केलं. मी सांगते, ॲक्च्युली काय आहे ना, आमचे बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत आणि त्यांना नाही आवडत त्याने आर्ट फील्डमध्ये काही केलेलं. आमचे आजोबा पण आर्टिस्ट होते, अंगात खूप कला होती, तरीसुद्धा ते एक अयशस्वी आयुष्य जगले. पण आमच्या बाबांना ते काही फारसं पटत नाही. पण तुमच्या आजोबांना नशिबाने साथ दिली नाही म्हणून हा सक्सेसफुल होणार नाही असं थोडी आहे. मला वाटतं याने आपल्या फील्डमध्येच करिअर करा. हो, पण याने ते बाबांना सांगितलं पाहिजे ना. अगं ते सोपं आहे, पण आधी यांनी स्वतःला पटवून घ्यायला हवं. लाईफ इज ग्रेट ओनली वेन इट्स लिटल डिसिप्लिन. मनासारखं जगताना तुम्ही जर डिसिप्लिन वागलात तर सगळं सोपं होऊन जातं. इंद्रनील तू एक काम कर, रोज सकाळी उठ, मस्त सूर्योदय बघ, विचार कर, तुझे सगळे थॉट्स क्लिअर होतील. हा प्रयोग पण करून बघेन. तू उठला असा लवकर? आम्ही याला ना नेहमी सांगतो, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर रोज सकाळी पहाटे उठायला हवं. ताई, कोंबडा पण सकाळी लवकर उठतो, पण तो काय सक्सेसफुल होतो? सक्सेसफुल लोकांच्या पाठी तो कापला होता. काय हवंय का तुला? बर्गर. काय झालं का तुझं काम? हो रे, तुम्ही मुंबईची लोकांना इतकी किचकट आहात ना, तुम्हाला कन्व्हिन्स करणं खरंच खूप अवघड काम आहे. माझे बाबा पण मुंबईचेच आहेत. ते तर मुंबादेवीच्या नवसाने झालेत. म्हणजे विचार कर किती डिफिकल्ट असेल त्यांना कन्व्हिन्स. हे काय काय झालं? लिफ्ट कशाला बंद झाली? तू घाबरू नकोस हं. सिक्युरिटीशी बोल. हो हो थांब. हॅलो, एनीबडी देअर? हॅलो इंद्रनील, इंद्रनील, इंद्रनील उठ उठ. इंद्रनील, ओ गॉड काय झालं? मैडम चालू हो जाएगा 2 मिनट, घबरा मत. इंद्रनील, इंद्रनील काय झालं?
काइंड ऑफ फाईन. असा कसा चक्कर येऊन पडलास? मला वाटलं लिफ्ट बंद पडली म्हणून घाबरलास की काय. नाही ग, असं कसं घाबरेल. मग काय झालं? काय माहिती, पोटात असं विचित्र झालं आणि मग काही खाल्लंयस का? म्हणूनच सकाळी नेहमी हेवी ब्रेकफास्ट करावा, म्हणजे नंतर काही खाल्लं नाही तरी चालेल. आत्ता मी होते म्हणून ठीक आहे ना, तर काय केलं असतंस तू? आय एम सॉरी. इट्स ओके. नाही, खरं तर मीच तुला विचारायला हवं होतं, काय खाणार आहेस का? चल. असं कसं करून चालेल? काय खात पीत नाही, काही नाही. तिथेच एक रेस्टॉरंट बघितलं संध्याकाळी तुझ्याकडे येतोय ना, त्यावेळेस बोलू. चल टाकतो फोन. हे फोटोग्राफ्स तू काढलेस? वाव, पेंटिंग पण फोटोग्राफी पण, व्हेरी नाईस. मी तुझे फोटोग्राफ्स काढू माझे? का? तू काय भूत आहेस? तुझी फोटोग्राफ्स येत नाही? अरे माझे फोटोज खरंच चांगले येत नाहीत. इम्पॉसिबल. का? नाही, काय नाही. एवढी स्टिफ काय? अशी उभी राहा, थोडी थोडी प्रोफाईल दे मला. वाय डोंट यू चेंज? अजून एक चेंज घेतो. इथे ओके? खूप छान दिसतेस. थोडी आते. काय झालं? नाही नाही, काय नाही. अरे बास आता, एवढ्या वेळात मूर्ती पण काढून झाली असते. मी पॅकिंग करायला जाते, मला उद्या गोव्याला निघायचं आहे ना. गोव्याला का? अरे तिकडनंच आली आहे मी. नाही पण तू उद्याच का चालली आहेस? अरे झालं माझं काम, थांबून काय करू मी. अदिती आलीस? मग काय, वर्ल्ड फेमस इंद्रनील ह्यांचं एक्झिबिशन बघितलंस की नाही? हो,
अगं किती छान पेंटिंग्स काढतो तो. फोटोग्राफी पण मस्त करतो. माझे काही फोटोज काढत होता आत्ता तो. इंद्रनील, तू आमच्या गोव्याला नक्की ये. तुला तिथे इन्स्पिरेशन मिळेल. नक्की आमचे फोटो काढ ना. हो. स्माइल. काय रे, कुठे होतास कुठे तू दिवसभर? फिरत होतो. का बीएमसी धुरवाला म्हणून लागलास की काय? सांगितलं नाही ला, अदितीला एका ऑफिसमध्ये घेऊन गेलो होतो. त्याचं काहीतरी काम होतं. पण मग तुझा मूड का गेल्यासारखा वाटतोय? माझा मूड का जाईल? हे बघ काहीतरी झालंय. काही नाही रे. ए, बियर पिताना तरी काही लपवायचं नसतं असं कोणतरी म्हणलंय. कोणी? मी म्हटलंय आणि याने खूपच मनावर घेतलंय. हे बघ नाही, आता तुला नसेल सांगायचं ना तर तू नको सांग. कारण शेवटी काय हे माझं घर आहे, पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे मी काय तुझ्यावर बोलण्याची जबरदस्ती करू शकत नाही. तुला नसेल सांगायचं फॉरगेट इट. काय नाही रे. आय एम गोइंग टू मिस हर. ए, बरा आहेस ना? मोठी आहे ती तुझ्याहून. मग काय आलं, सचिनची बायको पण त्याच्यापेक्षा मोठी आहे. अरे हो, पण तो सचिन आहे. तू कोण आहेस? इंद्रनील आहे. इंद्रनील म्हणजे कोण? एरियातला एकच कुत्रा तुला 3 वेळा चावला होता, एवढीच तुझी ओळख आहे. ए गोली, काय? असं नाहीये. मग दॅट्स माय मॅन. काय? चौपाटीवरचा उंट पण चावलाय त्याला. हो, आणि उंट चावल्याचा परिणाम ते डोक्यावर होतोय मला आत्ताच कळतंय. मला आधीच कळलं. हॅलो हॅलो आई. आई, अदिती आणि ताई निघालात का? त्या आत्ताच टॅक्सी करून गेल्या, पण तू कुठे आहेस? किती फोन केले तुला? आई, मी तुला आल्यावर सगळं सांगतो. बाय. ताई, त्या दिवशी मी तुझे आणि अदितीचे फोटोग्राफ्स काढले होते ना, ते मी डेव्हलप केले आणि ते फोटोग्राफ्स इतके छान. फोटो कशाला डेव्हलप करायला पाहिजे? सीडीवर पण राहतात. आणि हो, अदितीवरनं आठवलं, या मंथ एंडिंगला जरा फ्री राहा. आपल्याला गोव्याला जायचं. अदितीची एंगेजमेंट आहे. Thank you.